गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई, 30 जनावरे व 2 ट्रक जप्त, 2 आरोपी ताब्यात. वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे. वाशिम जिल्ह्यात गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 ट्रकमधून सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. रविवारी दिनांक 12 एप्रिल 2026 पहाटे वाशिम मंगळूरपीर रोडवरील कळंबा महाली परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीनुसार सकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या दरम्यान संशयित ट्रक क्रमांक MH04FU 5246 व MH44 440 यांना अडवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबून ठेवलेले एकूण 30 बैल गोवंश जनावरे आढळून आली. विशेष म्हणजे वाहतुकीदरम्यान प्राण्यांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय ही वाहतूक सुरू असल्याचेही तपासात समोर आले. या कारवाईत पोलिसांनी 30 जनावरे व 2 ट्रक असा एकूण सुमारे 40,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी सय्यद अफजल सय्यद सालार व 29 राहणार रशीदनगर मंगळूरपीर व निजामुद्दीन वय 42 राहणार चहेलपुरा मंगळूरपीर या दोघांना ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक शेखर मारकर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. दरम्यान जिल्ह्यातील अवैध कृत्यावर कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.